बारामतीमध्ये गेले 36 वर्षापासून जो काही बेकायदेशीर कत्तलखाने चालवले जात आहेत नगरपालिका प्रशासनाकडून, तर ते कत्तलखाने बंद करण्याबाबत, जमीनदोस्त करण्याबाबत आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. एकूण प्रशासकीय मान्यता म्हणून 16 विभागांच्या परवानग्या असणं अपेक्षित आहे, परंतु नगरपालिका प्रशासनाकडे याबाबतीतला जो काही भोंगळ कारभार आहे तो आज आम्ही RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टच्या माध्यमातून आम्ही काही कागदपत्र मिळवून तो आज आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या समोर या ठिकाणी मांडलेला आहे. त्याच्यामुळे प्रशासन कसं चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालतंय. आज या ठिकाणी बारामती एक अतिशय वेगळ्या उंचीवरती आपण सगळेजण ते बघतो, परंतु अतिशय दुर्दैव की या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं स्लॉटर हाऊस ऑपरेट केलं जातं आहे. त्याचा ETP प्लांट कित्येक वर्ष बंद आहे. ETP प्लांट चालवत असताना ते एक कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, त्या कॉन्ट्रॅक्टर थ्रू तो ETP प्लांट ऑपरेट केला जातो, परंतु तशा प्रकारचं कुठलंही ॲग्रीमेंट किंवा कुठलंही कृत्य केलं जात नाही. त्याचं रक्ताचं संकलन करण्याचा एक वेगळा पार्ट असतो, सांडपाण्याचा एक वेगळा पार्ट असतो. ते अन्न खाण्याजोगं आहे का, त्यामुळे फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटचा देखील याच्यामध्ये सहभाग असतो. याच्यामध्ये एक ना अनेक, मी तुम्हाला सांगितलं तसं 16 वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परवानग्या ह्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे, ते नगरपालिका प्रशासनाकडे नाही आहेत. त्याच्यामुळं बारामती नगरपालिकेच्या वतीनं बारामतीच्या नागरिकांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो काही प्रकार त्यांनी नाही थांबवला तर आम्ही नॅशनल क्रिमिनल ट्रिब्युनल कोर्टमध्ये आम्ही जाऊन याबद्दलची दाद मागणार आहोत. याला जबाबदार 16 डिपार्टमेंट्स आहेत, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. MPCB पासून FSIA, FDA, ॲनिमल हजबंड्री व बाकीचे. ह्याच्यामध्ये बारामतीकरांना जास्त तर हेल्थ रिलेटेड गोष्टी होणार आहेत, कारण की जे इन्फ्लुएंट जे वेस्ट आहे ते डायरेक्टली नदीपात्रात सोडलं जातं आहे. MPCBनी CTO आणि CT एकाच दिवशी दिला आहे. तर हे पण खूप कन्सर्निंग विषय आहे की बाबा ETP प्लांट हा पूर्ण ऑपरेटिंग नसताना सुद्धा बारामती नगर परिषद यांना CTO ग्रँट करण्यात आलेला आहे. त्यामुळे बारामतीकरांना जास्त तर हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्सच ह्या गोष्टीमध्ये होणार. आणि ते जे पाणी आहे नदीपात्रातलं पाणी जर प्लांट्सला किंवा बाबा ॲग्रिकल्चर यूजसाठी झालं तर ते पण हार्मफुल गोष्टीमध्येच येणार. तर मग ह्यामध्ये नेरा इंडिया पूर्ण प्रयत्न करणार की हे ॲनिमल स्लॉटर हाऊस हे पूर्ण डिमॉलिश होऊस तर आमचा हा लढा सुरूच राहणार.